घे भरारी हा विषय माझ्यासमोर आला, पण तुम्हाला सांगतो मित्र हो की मी प्रिपरेशन करणारा माणूस आहे. कुठेही बोलायचं असेल पर्टिक्युलरली 1 जुलैचं भाषण विचार करून मी बोलतो. ओके, वर्षभराचे भाषण मी 1 जुलैच्या भाषणावर आधारित बोलतो, पण 1 जुलैच्या भाषणाला मी काहीतरी प्रिपरेशन करत असतो. प्रिपरेशन मी सकाळी रन करताना करतो. पण 27 जूनला मुंबईमध्ये एक डॉक्टर्स कॉन्फरन्स होती, म्हणजे मेडिकल स्टुडंटची कॉन्फरन्स होती. खूप मोठी कॉन्फरन्स, देशातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आले होते आणि तिथे मला बोललं होतं. त्यासाठी मी प्रिपरेशन करत होतो, त्याच्या मी स्लाईड बनवत होतो. मी तुम्हाला आश्चर्य सांगतो की 27 तारखेला 10 वाजता माझं भाषण होतं आणि 27 तारखेला सकाळी 9:30 वाजता मी स्लाईड तयार करत होतो आणि मी 10 वाजता भाषण दिलं आणि तिथून आलो 28 तारखेला. मी एक वर्किंग डे माझा गेला होता. 28, 29, 30 बाप रे बाप कसलं काम करतोय. आणि आज पुन्हा मी सकाळी 9 सर्जरी केल्यात. आता येता एक सर्जरी करून आलोय. ते कपडे बदलले, ते कपडे घातले, तिथं उभा आहे आणि तुम्हाला मला बोलायचं आहे. पण येस, मी तुम्हाला निश्चित बोलणार आहे. मी 7:30ला सुरू करायला असं अपेक्षित होतं, पण आता 51 झालीत. पण तरीसुद्धा मी 8:30पेक्षा जास्त तुम्हाला बोलणार नाही, पक्कच नाही बोलणार. मी ठरवलं होतं की 7:30 ते 8:30 बोलणार आहे. उदयराजे जरा माफ करा, शिवराज मोटेगावकर सर थोडंसं मला समजून घ्या, कारण 8:30ला मला आणखी काही कमिटमेंट्स आहेत पुढे. पण भरारी घ्यायची आहे. घे भरारी हा हेडिंग आहे. किती मुलं आहेत रे? मला हात वर करा जरा. मुलं? अरे वा, आले. कुठून आले तुम्ही नंतर बोलले का? अच्छा, ओके फाईन. मग तुम्ही ओरडलं नाहीत एकदा, पण सिट्टी नाही मारली कोणी? अरे अरे ओरडा रे. आता जरा भारी वाटलं यार, म्हणजे 1 जुलैचा कार्यक्रम सुरू झाला असं वाटलं. मुलांना तुम्हाला मी आणि पालकांना तुम्हाला मी आज सांगणार आहे, मी तुम्हाला भरारी घेण्यासाठी पंखात बळ आलं पाहिजे. माझ्याकडे बघा सगळेजण, बारकाईनं बघा. प्रत्येक शब्द मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो प्रत्येक शब्द मी तुम्हाला पुन्हा विचारणार आहे. सांगितलं नाही तर भाषण पुढे करणार नाही, अजिबात करणार नाही. तुम्हाला मी सांगत होतो की पंखात बळ येण्यासाठी काही सूत्र, काही नियम लागतात. ते सूत्र, ते नियम मी तुम्हाला सांगणार आहे. टोटल नियम किती आहेत मी सांगणार नाही, पण सगळे नियम तुम्ही पाठ केले पाहिजे आणि ते नियम मला सगळ्यात शेवटी तुम्ही सांगायचे. त्यातला पहिला नियम, पहिलं सूत्र आहे डिसाईड. काय म्हटलं मी? मोठ्याने म्हणा रे. हां, पहिला शब्द, पहिलं सूत्र आहे डिसाईड. आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं हे ठरवा, डिसाईड करा. समथिंग. तुम्ही काय बना हा विषय नाही, तुम्ही काही बना. मी अनेक वेळा सांगत असतो, तुम्हाला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे ना, स्पोर्टमन बना, बिलकुल बना, पण डिसाईड करा. तुम्हाला गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, संगीतामध्ये इंटरेस्ट आहे ना, त्याच्याकडे जा, पण डिसाईड करा, ठरवा. ते तुम्हाला ना एखादी आर्ट येतं, कला येते, पेंटिंग येतं, त्याच्यात जा, पण डिसाईड करा, पक्क ठरवा आणि डू इट. डिसाईड करा. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे डिसाईड करा. मी पण कधीतरी काहीतरी ठरवलं होतं. मी अनेक वेळा सांगत असतो की माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी काही अडचणीमुळे ठरवल्या होत्या. अडचणीमुळे. माझं छोटं तुम्हाला उदाहरण सांगतो. आमच्याकडे बाजार असायचा. मी माकेगाव या गावातला माणूस आहे. आमच्या गावात शेजारी किनगाव आणि पानगाव अशी 2 मोठी गावं आहेत, थोडीशी आमच्या गावापेक्षा मोठी. किनगाव आणि पानगावमध्ये शनिवार आणि बुधवार असे त्यांचे बाजार भरायचे. पानगावमध्ये शनिवारी, किनगावमध्ये बुधवारी बाजार भरायचा. त्या दोन्हीपैकी कुठलं तरी एका बाजारला आमच्या वडिलांना जायचं असायचं. अण्णांना जेव्हा बाजारला जायचं तेव्हा ते मी साधारणपणे 6वी-7वीचा घरामध्ये एकमेव शिकलेला माणूस, दादा बाहेर होते. म्हणजे मी पहिलीला गेलो तेव्हा दादा मेडिकल लागले होते. हा आमचा डिफरन्स आहे. त्यामुळे मी घरामध्ये दुसरा शिकलेला माणूस, ज्याला हिशोब कळायचा. मी 6वी-7वीला 5वी-6वीला असताना माझे वडील मला म्हणायचे, गोविंदराव गुरुजीच्या घरी जा आणि 100 रुपये घेऊन ये. मी त्यांच्या घरी जायचो बाजारला जाण्यासाठी आणि 100 रुपये घेऊन आणायला जायचो, पण ते मला 90 रुपये द्यायचे आणि लिहून ठेवायचे, कारण 10 रुपये शेकड्याने मला पैसे मिळायचे. तुम्हाला सांगतो मित्र, पुढचा बाजार आला की पुन्हा त्याच्या घरी जायचं, पेरणी आली की पुन्हा घरी जायचं. मग आता शेवटी ज्वारी निघाली शेतातली, ती विकली की त्यांचं फक्त व्याज फिटायचं, मुद्दल तसंच राहायचं. आणि मी त्या दिवशी ठरवलं होतं की इतका मोठा माणूस व्हायचा आयुष्यामध्ये, इतका अभ्यास करायचा की पुन्हा गोविंदराव गुरुच्या घरी आपल्याला कर्ज आणायला जायचं नाही. ठरवा, डिसाईड. काही प्रसंगाने माणसं डिसाईड करतात. मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मला मोठा माणूस व्हायचं. म्हणून पहिला शब्द मी तुम्हाला सांगतोय, आयुष्यात काहीतरी ठरवायचं असतं, डिसाईड करायचं असतं. डिसाईड खूप सारे लोक करतात, पण ते करण्यासाठी आणखी एक गोष्ट आयुष्यात लागते आणि त्याला म्हणतात इंथुझियाझम. काय म्हणतात? मोठ्याने म्हणा रे. म्हणजे काय? इंथुझियाझम म्हणजे इच्छा, शक्ती, एनर्जी, पॉवर. ती करण्याची इंटेन्स इच्छा असली पाहिजे माणसाला की मला करायचंय. डिसाईड तर सगळेच करतात,
डिसाईड करणारे लोक खूप बघितले. प्रत्येक माणूस, प्रत्येक पालक माझं लेकरू हे करणार, स्वतः म्हणतात. आता लहान लेकरू असताना पण मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. एव्हरीबडी डिसाइड्स. पण ते डिसाईड करण्यापलीकडे जर जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर इंथुझियाझम इम्पॉर्टंट आहे. हे मला करायचं आहे. आणि इंथुझियाझम इम्पॉर्टंट आहे म्हणजे कसं, मला असं तुम्हाला नेहमी सांगायचं आहे. मी तुम्हाला सांगतो ना की लेकरांना, पालकांना बोलायचं, तुम्हाला सांगतो लेकरांना कष्ट करू द्या. लेकरांना कष्ट करू द्या. तुम्ही अजिबात असं नका म्हणू की एवढा अभ्यास असतो का, इतके कष्ट असतात का, नाही असं नका म्हणू. लेकरांना कष्ट करू द्या. आणि मी त्यांना पालक म्हणतो जे पालक लेकरांना कष्टाची सवय लावतात. कारण कष्टाने ऊर्जा मिळते, कष्टाने एनर्जी मिळते, आणि जे कष्टाने मिळते ते चिरकाळ टिकतंय, त्याला कोणी खाऊ शकत नाही. म्हणून लेकरांना कष्ट करू द्या. म्हणून लेकरांना कष्टाच्या सवय लावा. तुम्हाला सांगतो मी आता सांगताना सांगितलं की मला लोकांचं कर्ज आणायचं नव्हतं, म्हणून मी डिसाईड केलं होतं की मोठा माणूस व्हायचं. माझा मुलगा गरिबाचा नाही ना, ऑफकोर्स नाही आहे, त्याला कोणाच कर्ज नाही आणायचं आहे. पण तुम्हाला सांगतो मी, तो जेव्हा 10वीला गेला आणि 10वी झाल्यानंतर त्याने ठरवलं, मी त्याला विचारतो तुला काय बनायचं. मी मुद्दाम विचारला असं, तुला काय बनायचं. बघा मी पालक कशाला म्हणायचं सांगतो तुम्हाला. मी काय विचारलं त्याला तुला काय बनायचं. कारण आहे मी असा बाप की त्याचं मी LKGला ॲडमिशन घ्यायला, नर्सरीला ॲडमिशन घ्यायला पण शाळेत गेलो नाही. त्याच्यानंतर तो 6वीला दुसऱ्या शाळेत गेला, तिथं पण मी ॲडमिशन घ्यायला गेलो नाही. त्याच्या 10वीत तो जेव्हा गेला माझा मुलगा प्रसाद नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये, तेव्हा त्या शाळेत गेलो तर गेस्ट म्हणून जाऊन एक भाषण देऊन आलो. 11वीला तो शाहूला लागला, तिथं गेलो तर तिथं एक भाषण देऊन आलो. पण पालक म्हणून एकदाही त्याच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये मी गेलो नाही. असा हा पालक. त्याच्या एक्झामला सोडायला, नीट कुठल्याच एक्झाम सोडायला मी गेलो नाही, कुठल्याच. आणि म्हणून मी त्याला प्रश्न विचारला, प्रसाद तुला काय बनायचं. प्रसाद म्हणला पप्पा ऑफकोर्स मला डॉक्टर बनायचंय. अरे म्हणलं पण तू अशा बापाला बघतोस ना. म्हणला या बापाला बघतोय म्हणून तो डॉक्टर व्हायचंय. हा इंथुझियाझम, ही इंटेन्सिटी, हे स्वतःची करण्याची तयारी, इच्छाशक्ती, ही निर्माण करणं पालकांचं काम आहे. हे निर्माण करणं लेकरांमध्ये हे पालकांचं काम आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतो की आपलं लेकरू कसं कष्टाळू बनलं पाहिजे. आमच्याकडे कष्ट घेण्यासाठी मी, माझी बायको, माझी माय आणि आमच्या अण्णा, एकदाही आमच्या लेकराला, मला एकच लेकरू आहे, असे कधीच नाही म्हणाले की तू कष्ट नको करू. आम्ही आजही त्यानेही कधी कष्ट करण्यासाठी माघार घेतली नाही. त्याच्या स्वतःच्या मेरिटने शाहूला ॲडमिशन 750 रुपयात झालं. आणि BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळालं. त्याच्या हिमतीनं, माझ्या खर्चानी पैशाने नाही आहे. मला हे का सांगायचं तुम्हाला, तुम्हाला का सांगायचं आहे, त्याचं कारण आहे की ही इंटेन्सिटी, ही एनर्जी, ही शक्ती, हा इंथुझियाझम लेकरांनी स्वतःत क्रिएट करावा. आणि तो लेकरात कसा क्रिएट होईल हे पालकांनी बघावं. त्याला पालक म्हणत असतो, त्याला पालक म्हणतो. मी पहिला शब्द काय सांगितला, मोठ्याने रे. दुसरा पाठ करा. पाठ म्हणजे पाठ झाले पाहिजेत. इंथुझियाझम आहे, डिसिजन घेतलंय, पण व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज अ डिसिप्लिन. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या डिसिप्लिन मध्ये घालत नाहीत. मी बरेच लेकर बघितले 11th आवरला, आता एक्झाम समोर आली, एक्झामच्या दिवशी आजारी पडलं, डोकं दुखावं लागलं. जे लेकर एक्झाम 8 दिवस समोर असताना आजारी पडतात, पालकांनो समजून घ्या की त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाहीये. मी डॉक्टर आहे, तुम्हाला सांगतो. मी जे डिसिप्लिन मध्ये, मी पुन्हा सांगतो डिसिप्लिन, स्टडीची डिसिप्लिन असली पाहिजे. डिसिप्लिन असली पाहिजे म्हणजे कसं, दररोज फिक्स वेळेला अभ्यास करा. सोमवारी अभ्यास सुरू करा, शनिवारपर्यंत अभ्यास करा, पण शनिवारी सुट्टी घ्या. नंबर 2, दररोज 7 तास झोपा. दररोज स्वतःला कमीत कमी 1 तास वेळ द्या. एवढं सगळं करून 7 तास झोपलो, 1 तास वेळ दिला, 8 तास झाले बरोबर. आणखी 2 तासामध्ये जेवण करा, आणखी 3 तास द्या, तरी तुमचे 11 तास झाले. आणखी 13 तास बाकी आहेत ना. मग 13 तासामध्ये आणखी समजून घ्या की तुमचं 5 तास कॉलेज गेलं, तरी पण आणखी एवढा वेळ बाकी आहे ना तुम्हाला. म्हणजे बघा 8 तास पुन्हा बाकी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, कॉलेज करा, सगळं करून सुद्धा तुमच्याकडे वेळच वेळ आहे. पण ह्याला काय म्हणायचं, डिसिप्लिन म्हणायचं. मी तुम्हाला एक पर्सनल उदाहरण देतो, डिसिप्लिनचा फायदा कसा होतो. 2008 मध्ये मी अमेरिकेत गेलो, 8 मध्ये, आणि मला ना न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये काम करायचं होतं. डिसिप्लिन बघा. आणि मी डॅलसमध्ये कॉन्फरन्स अटेंड केली, आणि त्याच्यानंतर मी न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. तिथे डॉक्टर जोसेफ मेकार्थी, हे ज्यांनी आमची पुस्तकं लिहिलीत, त्यांच्याकडे मला जायचं होतं. मग त्यांच्याकडे मी गेलो,
आणि सकाळी सकाळी त्यांची सेक्रेटरी ज्या दिवशी मी जॉईन झालो त्या दिवशी मला म्हणली, वेल डॉक्टर लहाने, यू नीड टू बी देअर बाय 4:45 AM इन द मॉर्निंग बिकॉज डॉक्टर जो विल बी देअर बाय 4:45 इन द राऊंड. मला कळतं ना, ती म्हणे की डॉक्टर जो मेकारती बघा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रायव्हेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, त्याचा तो बॉस आहे, 3,000 डॉक्टर त्या माझ्याकडे काम करतात, आणि तो माणूस 73 वर्षाचा तेव्हाचा तो माणूस म्हणे की 4:45 राऊंडला येतात, तुम्ही सकाळी 4:45 वार्डात पाहिजेत. बापू, म्हणजे मला कळतं म्हणजे हे 4:45. आता बघा, मी इंडियन टाइमचा माणूस, मी गेलो पळत पण मला 5 वाजले होते. मेकारती सरांचे 3 पेशंट बघून झाले होते. मी एकदम सॉरी असा परेशान उभा टाकलो. पण दुसऱ्या दिवसापासून मी आपला बरोबर 2 मिनिटं अगोदर जायला सुरू केलं. आमचं ती सरांची कडची जी काही माझी ट्रेनिंग संपली आणि शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे मला जायचं होतं. मी गेलो मेकार सरांकडे मी गेलो आणि माझ्या मनातला कुतूहलाचा प्रश्न नेहमीचा की 4:45 हे काय येत असतील, एवढा मोठा बॉस आहे ना, काय येत असतील 4:45 एवढा विचारावं, कारण लक्की टाईम आहे का. म्हणजे मला नेहमीचा प्रश्न असतो की असं काही असेल तर मी पण 4:45 सुरू करतो. मग मेकार सरांकडे सही घेतली आणि सरांना प्रश्न विचारला की सर तुम्ही 4:45 राऊंडला काय येतात. बघा, आपण असं म्हणतो ना की किती ते अमेरिकन माणूस, एवढा सिनियर माणूस, त्यांनी जे मला वाक्य सांगितलं, तर मी इंग्रजी मराठी करत नाही, एकदा एकाच भाषेत सांगतो. त्यांनी मला काय म्हणाले माहिती आहे का, हो मी सकाळी लवकर येतो, त्याचं कारण असं आहे की सकाळी माझी घरात कुणाला गरज नसते, प्रत्येक माणूस घरातला बिझी असतो, माझ्या मुलांना काहीतरी कमिटमेंट असतात, बायकोला काहीतरी कमिटमेंट असते, प्रत्येकजण रेडी होण्यासाठी तयारीत असतं, त्यामुळे सकाळी माझी घरी गरज नसते. पण संध्याकाळी माझी सगळेजण घरी वाट बघतात, म्हणून मी सकाळी लवकर काम सुरू करतो आणि संध्याकाळी लवकर घरी जातो. बापरे म्हणलं, म्हणजे आपण असं म्हणतो की घर म्हणजे कुटुंब वात्सल्य ज्याला म्हणतो ना, तर हे भारत देशामध्ये खूप जास्त असं आपण म्हणायला लागतो. 73 वर्षाचा माणूस, यांना एवढं कुटुंब वात्सल्य अमेरिकेमध्ये. बॉस म्हणलं नाही, दिस इज समथिंग आपण अडॉप्ट करायला पाहिजे. आणि तिथून न्यूयॉर्क मेडिकल इन्स्टिट्यूट निघालो, न्यूयॉर्क एअरपोर्टवर गेलो, तिथून जेव्हा भारत देशामध्ये एंट्री झाली, सगळ्यात पहिलं मी शेड्यूल माझा बदलला. म्हणलं मी पण पहाटे 4:45 राऊंड घेणार. पहाटे ते काय करायचे, 4:45 राऊंड घ्यायचे, त्यांचा राऊंड 6:45 संपायचा. 6:45 ते लेक्चर हॉलमध्ये जायचे, सगळे फेलो समोर बसायचे, लेक्चर द्यायचे 7:45 8:45 ते कॅन्टीनमध्ये जायचे, 8:30 ते ऑपरेशन थिएटरमध्ये जायचे, आणि 4 वाजता निघायचा, बाबा घरी निघून जायचा. म्हणजे आता मी म्हणलं चला आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी आता पहाटे 4:45 उठायला सुरू केलं. मी फोनवर राऊंड हॉस्पिटलचा घ्यायचो, मी जिमला जायचो, जिमवर परत त्याने 7:45 ऑपरेशन थिएटरमध्ये घुसणे, 11 वाजता ऑपरेशन संपवते. तुम्हाला सांगतो मी हा शेड्यूल फॉलो करायला सुरू केलं. 2008 बघा, आम्ही काय म्हणतो, 2008 पर्यंत मी याच्याहून जास्त काम करायचो. पण 2008 पर्यंत एका वर्षाला मी साधारणपणे 1000 ते 1200 ऑपरेशन करायचो 2008 पर्यंत. 2008 नंतर हा शेड्यूल मी फॉलो केला आणि मी आता वर्षाला 2500 ऑपरेशन करतो, 2500 ऑपरेशन करतोय. ओके. आणि तरी सुद्धा माझ्याकडे वेळ आहे. माझ्याकडे माझ्या मुलाला देण्यासाठी वेळ आहे, माझ्या आईला देण्यासाठी वेळ आहे, माझ्या बायकोला देण्यासाठी वेळ आहे, आणि माझ्याकडे तुम्हाला पण देण्यासाठी वेळ आहे. आय हॅव इनफ टाइम, देर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. याला म्हणायचं, जर वेळ तुम्हाला पाहिजे तर डिसिप्लिन पाहिजे, आणि ती डिसिप्लिन जर तुम्ही लावून घेतली, त्या डिसिप्लिनमध्ये टाकून दिलं ना, तर तुमच्या पंखात बळ आल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. तिसरा शब्द काय सांगितला मग मी आता, मोठ्याने रे. याच्यानंतर मी एकदा रिपीट नाही करणार, मोठ्यानेच बोललं पाहिजे, नाही तर भाषण करणार नाही. मी तुम्हाला 3 सूत्र सांगितले. डिसाईड करा, इंथुझियास्टिक राहा, डिसिप्लिन मध्ये राहा, आणि 4था सूत्र सांगतोय मी, इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज अ प्रायोरिटी. इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज प्रायोरिटी. इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट आहे, प्रायोरिटी म्हणजे काय, प्राधान्य. पहिलं काय करायचं हे ज्या लोकांना कळलं ती लोक मोठी होतात. कामं सगळीच करतात, काम प्रत्येक माणूस करतो, प्राधान्य कळलं पाहिजे. बघा, मी डॉक्टर आहे, पेशंट हे माझं प्राधान्य आहे. शिक्षक आहेत, मुलांना शिकवणे त्याचं प्राधान्य आहे. स्किल डेव्हलपमेंटचं काम करतात, त्या मुलाला एनरोल करणं, त्यांना नोकरी मिळणं त्याचं प्राधान्य आहे. प्रत्येक माणसाला, विद्यार्थ्याचं प्राधान्य काय असायला पाहिजे रे, विद्यार्थ्यांचं प्राधान्य काय असायला पाहिजे, ऑफकोर्स विद्यार्थ्यांचं प्राधान्य स्टडी. दुसरं काय असतं मग आपल्याला, म्हणजे तुम्ही विद्यार्थी कशाचे का असत नाहीत, आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट काय, अभ्यास. तो खेळाचा अभ्यास असो, तो गाण्याचा अभ्यास असो, तो चित्रकलेचा अभ्यास असो, अभ्यास कुठलाचा विषय असो, त्याला प्राधान्य देता आलं पाहिजे. अगोदर थोडा टीव्ही बघू, थोड्याशा मित्रांशी गप्पा मारू आणि मग अभ्यास करू, नो. याला मी तुम्हाला सांगत होतो, माझी बायको अनेक वेळा सांगत असते,
कसं लोकांना कळेल तुम्ही काय काय ॲडजस्ट करता एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी. तुम्हाला सांगतो मित्र हो, मला जर एखादा मध्ये तासभर वेळ काढायचा असेल ना, तर मी 1 तास काम लवकर सुरू करतो. दुपारच्या केस मी सकाळी करतो. सकाळची टाईट लिस्ट असते माझी, मी दररोज 10 ते 12 सर्जरी करतो आणि माझ्याकडे आता 350 सर्जरी वेटिंगला आहेत. असं भारत देशात एक पण प्लास्टिक सर्जन नाही, एवढं मला काम करायचं आहे. आणि तरीही असं असताना सुद्धा तो वेळ काढायचा आहे. तो वेळ काढायचा म्हणजे काढायचा. मी काढतो, पण त्यासाठी खूप आट्टापिट्टा करत राहतो. मी का माहिती आहे का? कारण मला लेकरं प्रचंड आवडतात. माहीत नाही पण ही अटॅचमेंट कशी झाली मी शब्दात नाही सांगू शकत. मी सांगत होतो की प्राधान्य. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. एका माणसाला, म्हणजे अनेक माणसाला, पण एका माणसाला कळलं की विद्यार्थी हे प्राधान्य आहे, स्टुडंट इम्पॉर्टंट आहेत असं कळलं. ते मोटेगावकर सरांना कळलं आणि म्हणून हा RCC पॅटर्न महाराष्ट्रात आणि देशात पहिला झाला. म्हणून हे पॅटर्न कधी निर्माण होतो? त्यांना प्रायोरिटी कळली, त्यांना प्राधान्य कळलं, त्यांना इम्पॉर्टंट गोष्ट काय आयुष्यामध्ये कळली. म्हणून 4थं सूत्र सांगितलं मी, आणि त्या सूत्राचं नाव आहे इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज, पूर्ण म्हणा, येस. तर प्रायोरिटी इम्पॉर्टंट थिंग आहे आयुष्यामधली. मी किती सूत्र सांगितले तुम्हाला आतापर्यंत? 4. आता मी तुम्हाला 5वं सूत्र सांगतो. 5वं सूत्र सांगतो. दॅट इज कल्चर. दॅट इज संस्कार. हे आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या विषयावर खूप वेळा बोललं जातं, पण तुम्ही संस्कारित राहा, त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होतो. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. पतंग असतो ना, पतंग. तुम्ही सगळेजण पतंग आहात, पतंग काईट आहात, पतंग आहात. हा पतंग आकाशामध्ये सोडला जातोय, बिलकुल सोडला जातोय. पण जशी हवा येईल तसा तो भरकटतो ना. तुम्हाला सांगतो मुलांनो, आणि तुम्हाला सांगतो पालकांनो, त्या पतंग ही तुमची लेकरं आहेत. मुलांनो तुम्ही पतंग आहात, पालकांनो तुम्ही त्याचे पालक आहात. पतंग भरकटायला लागलाय, पण मुलांनो तुम्हालाही सांगतो, पालकांनो तुम्हालाही सांगतो की त्याची दोरी ना तुमच्या हातात ठेवा. त्याची दोरी तुमच्या हातात ठेवा. त्याचे 2 फायदे आहेत. पहिला आहे की वर जो आकाशामध्ये गिरट्या घालायला लागला, आकाशात उंच जायला लागला पतंग, त्याला कॉन्फिडन्स आहे की मला काही होणार नाही, माझ्या वडिलांच्या हातात, माझ्या आईच्या हातात माझी दोरी आहे. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की माझं लेकरू कुठेही भरकटलं तर मी त्याला ओढून घेऊ शकतो. म्हणून ही जी पतंगाची दोरी आहे ना, ही दोरी ही संस्काराची दोरी आहे, ही कल्चरची दोरी आहे. आणि ही दोरी नका सोडू, तुमच्यासोबत ठेवा, बिलकुल तुमच्यासोबत ठेवा. तुम्हाला सांगतो इट मॅटर्स अ लॉट. त्याचं मी का असं बोललो तुम्हाला माहिती का? की बघा 11वी-12वी पर्यंत ठीक आहे हो, पण MBBSच्या फर्स्ट इयर पासून MBBS फायनल होईपर्यंत सुद्धा माझा मुलगा सकाळी निघाल्यानंतर घरातून, मी कॉलेजला जातोय, दोरी त्याच्या मम्मीच्या हातात. कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर एक रिंग मिस कॉल देतोय. सकाळचं कॉलेज संपलं, पहिलं लेक्चर, दुसरा मिस कॉल. दुपारी कॉलेज संपलं, कॅन्टीन निघालो जेवायला, एक फोन. जेवण झाल्यास दुसरा मिस कॉल. पुन्हा कॉलेजमध्ये जाताना तिसरा मिस कॉल. तुम्हाला सांगतो दिवसभरामध्ये 7 ते 8 वेळा हे लेकरू त्याच्या आईशी कनेक्टेड आहे. ह्याला दोरी असं म्हणतात. आणि ही दोरी काहीच अवघड नाहीये. ही दोरी सातत्यानं तुमच्या समोर ठेवा, तुमच्या हातात ठेवा. ही संस्काराची दोरी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, मला अनेक पालक असं म्हणतात की लांडे साहेब आमचा मुलगा खूप चांगला होता, आमची मुलगी खूप चांगली होती, संगत खराब मिळाली हो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बारकाईनं डोळे उघडून कानं मोठे करून माझा शब्द ऐका की कुठलाच माणूस, चांगला माणूस वाईट संगतीत जाऊच शकत नाही, आणि गेला तर राहूच शकत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी वाईट गुण असला पाहिजे तरच तो वाईटाकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे माझं लेकरू चांगलं होतं आणि त्यांच्यामुळे खराब झालं हे म्हणणं 100% चुकीचं आहे. आणि हे असं होऊ नये म्हणून ती दोरी तुमच्यावर ठेवा. चुकलं आपलं लेकरू, पतंग पुन्हा ओढून घ्या, त्याला दुसरीकडे जाऊ देऊ नका. तुम्हाला पुन्हा सांगतो, असं काहीच नसतं की मेडिकल कॉलेजमध्ये गेलात, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलात, लॉ कॉलेजमध्ये गेलात, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, कशातही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात म्हणजे तुम्हाला वाईट सवय लागते असं नाही. चांगल्या पण सवय लागू शकतात.